टाकण्यात येते आहे। या संदर्भात बऱ्याचशा गावातून काही फोटो काही व्हिडिओ आम्ही सुद्धा प्रत्यक्ष फिरत असताना पाहायला मिळते की जी ही केबल टाकते आहे, केबलला जी इस्टिमेटमध्ये खोदाई आहे ती खोदाई बऱ्याचशा ठिकाणी ती खोदाई कमी केलेली दिसते। केबल टाकताना त्या रीतीचा वापर केला पाहिजे, काही ठिकाणी तर 100% केलाच नाही आणि जिथे कुठे केला असेल तिथे 10-15%च केलेला आहे। कारण मुळात संपूर्ण लेअर हा रीतीचा असला पाहिजे। कारण 2 केबल जेव्हा भूमीतून जातात जमिनीतून जातात अंडरग्राउंड तेव्हा मॉइश्चर पकडू नये आणि केबल शॉर्ट होऊ नये त्याच्यासाठी तो रीतीचा वापर केलेला आहे। आणि प्रत्येक गावातील ज्या ज्या ठिकाणी केबल टाकतायत सर्वच नागरिकांनी, कारण भूमिवेद केबल ही आता होते आहे, भविष्यात केबलमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर आपली लाईट कायमची बंद होईल यासाठी ज्या ज्या ठिकाणी केबल टाकतात त्या ठिकाणी केबलवरती ती बरोबर टाकतायत का, इस्टिमेटमध्ये टाकतायत काय, खोदाई बरोबर करतायत काय, रेती बरोबर घालतायत का याची सुद्धा पालन करणं सर्वच ग्रामस्थांची जबाबदारी आहे। आज बऱ्याच ठिकाणी केबल जी टाकली आहे तर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कॉन्ट्रॅक्टरने सब कॉन्ट्रॅक्टर अनेक नेमलेले आहेत। जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कशा प्रकारे केबल टाकायचे याचं ज्ञान पण सुद्धा नाही। त्या ठिकाणी कुठल्याही साईडवरती इंजिनियर कुठे दिसत नाही। कारण एखादी कंपनी ज्यावेळी असं काम घेतं तेव्हा त्या टेंडरमध्ये नमूद केलेलं होतं की त्याच्या कंपनीकडे की ठराविक इंजिनियर सॅलरीवरती त्या कंपनीकडे असले पाहिजे आणि जिथे काम चालू आहे ते कंपल्सरी कंपनीचा ज्या कंपनीला टेंडर मिळाले त्या कंपनीचा इंजिनियरची देखरेखीखाली ते काम झालं पाहिजे। या जिल्ह्यामध्ये कुडामालून मराठा जिल्हा या कुडामालूनमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर दिसत नाही। कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो माहिती नाही, कॉन्ट्रॅक्टरने जे सब कॉन्ट्रॅक्टर दिले आहे त्यांना कसं काम करायचं ते माहीत नाही। ते पूर्णप्रमाणे या ठिकाणी हे बोगस काम चाललेलं आहे। आणि सन्माननीय आमदार निलेशजी राणे जे व्हिडिओ आलेले आहेत ज्या ज्या गावातून खोदाईचे आले कशाप्रकारे रेतीविना केबल टाकलेले व्हिडिओ आणलेले आहेत ते साईटवरती आम्ही प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांना घेऊन तिथे खोदून हे जनतेला आणि अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून देणार आहोत। आणि जर ज्या ज्या ठिकाणी आम्ही खोदकाम करू त्या ठिकाणी इस्टिमेटप्रमाणे जर मिळालं तर खोदकामाचं आणि जे काय नुकसान झालं आहे त्याचे सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्याचे पैसे आम्ही त्यांना भरू, नुसतं आम्ही खोदायला सांगणार नाही। पण जर चुकीचं मिळालं तर 100% या चुकीचं काम या जिल्ह्यात चाललेलं आहे, मतदारसंघात चाललेलं आहे असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे। आणि ज्या केबलवरती जी कव्हर टाकतायत सिमेंटची ती कव्हर फक्त नामदारी टाकतायत, ती निकृष्ट दर्जाची केबल आहे, ती क्वालिटी केबलला त्याचा दर्जा तो सुद्धा तपासण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत। कारण केबलवरती जे कव्हर टाकतायत ती 100% फुटत आहे, कुठे टाकत नाही। मला कुठेही सुरक्षित माती टाकल्यानंतर ते कव्हर आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण त्यानंतर तुम्ही बघून घ्या अशा प्रकारचं या भूमिगत केबलचं काम चाललेलं आहे। आणि शेवटची गोष्ट जी रस्त्याच्या बाजूने जी केबल खोदलेली आहे आणि आज पावसाळी एसटी वाहतूक आहे, वाहनाची वाहतूक आहे, शाळेत मुलं जात आहेत, बऱ्याचशा गावामध्ये खोदकाम केलेले केबलवरती नूतन रिपेरिंग तो रस्ता न केल्यामुळे एसटी वाहतूक बंद झालेली आहे। उदाहरणार्थ तारकर्ली देवबाग असेल, मी सूचना देतोय जर या 2-4 दिवसात जर ती रस्ते या लोकांनी दुरुस्त नाही केले तर आम्ही त्या डिपार्टमेंटवरती आमचा शिवसेनेचा मोर्चा घेऊन त्या अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी नाव विचारू आणि त्या ठिकाणी येऊन जाऊ आणि त्यांना हे निदर्शन आणून देऊ एवढी मी सूचना देतोय। आणि सन्माननीय आमदार साहेब उद्या आल्यानंतर हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्यांच्या कानावरती घेऊन त्यांचं तुला लक्ष आहे या सर्व गोष्टींवरती, त्यामुळे सर्व जबाबदार अधिकाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला घेऊन जे आमच्याकडे काही तक्रार आले आहेत, जे काही व्हिडिओ आलेले आहेत त्या साईडचं आम्ही त्या ठिकाणी जाऊन हा पदभार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही एवढी सूचना